मी सामाजिक कार्यकर्ता माजी सैनिक मनोज ठेंगणे. मागे मी अरबिंदो कंपनी आणि एस कंपनीच्या विरोधात एक अन्नत्याग आंदोलन केलं होतं. त्यामध्ये सुधीर भाऊने मध्यस्थी घेऊन 16 जूनला माझं उपोषण सोडलं होतं 8व्या दिवशी. त्यानंतर 17 जूनला भद्रावती तहसील ऑफिसमध्ये SDO साहेब, स्थानिक आमदार करण भाऊ देवतडे, सुधीर भाऊ मुनगंटीवार आणि SDO साहेब आणि तहसीलदार सर्व त्या मीटिंगमध्ये होते. त्यावेळेस कंपनीने 7 दिवसाचा टाइम पिरियड आम्हाला मागितला होता की त्याच्यामध्ये जे आपण मागण्या केल्या होत्या त्याबद्दल ते उत्तर देणार होते. आणि त्याच्यामध्ये काय झालं की 7 दिवस झाल्यानंतर त्यांनी कुठलंही उत्तर दिलं नाही आणि 4 दिवसामध्येच त्यांनी जसं माझ्या मागणीमध्ये होते जे सिक्युरिटी आमची सगळी काढून टाकली त्याच्यामध्ये. आणि आता 27 जूनला तिथं माझ्या सेकंड मागणीमध्ये जे होतं की आमचं भंगारामचं मंदिर आहे तिथं, त्या मंदिराचं गावाचं पुनर्वसनानंतर त्या मंदिराला हलवण्यात यावं. पण त्यांनी तसं न करता आता या 27 जूनलाच कुठलाही कोणाला एक नोटीस न देता, सूचना न करता त्यांनी 27 जूनला भंगारामजीचं मंदिर तोडून त्याची विडंबना केली आणि ते मंदिर पूर्ण उचलून टाकलं त्याच्यामध्ये. आणि त्याच्यामध्ये आता त्यांच्यावरती कारवाई सुरू आहे. पण कंपनीच्या याच्यामध्ये पूर्णपणे दादागिरी हे दिसून राहिली आहे आणि याच्यामध्ये कुठल्या तरी एका मोठ्या व्यक्तीचा हात असू शकतो हे नाकारता येत नाही. पुढची भूमिका काय आहे? पुढची भूमिका जर आता प्रशासन बघू याच्यामध्ये काय त्यांच्यावर काय कारवाई करते पोलीस प्रशासन. जर नाही झालं त्याच्या मी याच्यापेक्षा तीव्र आंदोलन तिथं करणार आहोत. काय प्रकरण आहे सांगा. प्रकरण असं आहे की माझा पाठिंबा आहे. मी मनसे कामगार सेना जिल्हाध्यक्ष अमरनदेवा. माझा पाठिंबा माजी सैनिक मनोज भाऊ ठेंगणेसोबत आहे की जे आता बंगाराम देवचं जे मंदिर तोडण्यात आला त्या विषयामध्ये ते मंदिर गावातले लोकांचे कुलदैवत मंदिर होते. पण ते जे मागण्या मनोज भाऊनं ठेवले होते ते मागण्या पूर्ण झाल्याचं पहिलंच ते मंदिर तोडण्यात आला. पण तोडण्यात आल्यानंतर मनोज भाऊनं जे आता कारवाई केली आहे ते जे पोलीस स्टेशनमध्ये केस दाखल केला आहे त्यांच्यावर गुन्हे दाखल व्हायला पाहिजे. आणखी जे मागण्या आहे यांचे 12 मागण्या ते मागण्या लवकरात लवकर पूर्ण झाली पाहिजे. तसं नाही झाल्यास तर जे गावातले जे लोक आहे ते लोकांना घेऊन आम्ही जन आंदोलन करणार ते कंपनीमध्ये.